अरे ऋषा, तू हा व्हिडिओ पाहिला का कॅबवाल्यांचा? कुठला रे? हा बघ, यात बघ किती छापता तुम्ही कॅबवाले, फ्लॅट बीट, आयपॅड बीपॅड. हा भाऊ, मजा आहे राव. तू नाही सर, विकतच घ्या ना रे. जास्त नाही, फक्त 70-80 लाखाचं बजेट. बाबा, त्यात तुम्हाला सगळ्यांना ना पैसा दिसला, त्यातला फायदा दिसला, पण त्याचा बॅकग्राऊंड आहे ना, हे फक्त ड्रायव्हरलाच माहिती आहे. कितीतरी लोकांनी आहे ना त्यांच्या जमिनी विकल्या, त्यांच्या जमिनीवर कर्ज काढलं. कितीतरी आईंनी त्यांचं मंगळसूत्र गहाण ठेवलं का? या गाडीच्या आहे ना डाऊन पेमेंटसाठी. 12-12 तास, 13-13 तास गाडीतच बसायचं, गाडीतच खायचं आणि गाडीतच झोपायचं. सकाळी ट्रिप सुरू करायची, परत दुपारी थोडं गाडीत झोपायचं, परत नाईटला जायचं. एवढं कष्ट का करतोय? कारण अंगावर जबाबदारी आहे. गाडीचा हप्ता, घराचा हप्ता, परत आईचं मंगळसूत्र सोडून आणायचं, हे सोपं नाही आहे भावा. सगळं घरदार सोडून पुण्यात येऊन राहणं सोपं नाही आहे भावा. आईच्या हाताचं गरम जेवणाची किंमत आहे ना भाऊ, हे फक्त ड्रायव्हर लोकांना विचारतोय एकदा. सकाळी मेसमधून घेतलेला डबा तोच रात्री गाडीत बसून खायचं, हे सोपं नाही आहे भाऊ. घरच्यांपासून लांब राहायचं, इथं रातभर गाडी चालवायची, बायको घरी वाट बघत असते. अरे 4 वर्ष झाले, लग्न झाले, इकडं पोरगं नाही अजून मला. ड्रायव्हर होणं सोपं नाही भाऊ, घोडा लागतो आयुष्यात. या ड्रायव्हरला जीव थोडा लाव, थोडी लाव, या ड्रायव्हर